राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. पुणे नाशिक रेल्वे हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि जिव्हाळ्याबरोबर तेवढा गरजेचा देखील आपल्या सर्वांना आहे. आजच्या या ऐतिहासिक बैठकीच्या निमित्ताने खरं तर ही ऐतिहासिकच बैठक म्हणावी लागेल. आपण सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी कुणाची नावं घेऊन वेळ पण घालवणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित एखाद्या चांगल्या मान्यवरचं नाव राहिलं की त्याच्या मनामध्ये शंका उपस्थित होते की शरददादांनी माझं नाव घेतलं नाही. सर्व सन्माननीय अतिथी आणि पुणे नाशिकच्या महामार्गावर या रेल्वे मार्गासाठी इच्छुक असलेले सर्व सन्माननीय उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, माझ्या अगोदरचे काही विषय काही लोकांनी या ठिकाणी मांडले. हा विषय माझ्यासाठी सुद्धा अतिशय जुना आहे आणि या विषयाची मला थोडीशी माहिती सुद्धा आहे. कारण मी 2014ला विधिमंडळामध्ये गेलेलो आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही मागणी करत असताना जी खासदार मंडळी आमच्याकडे त्यांच्या माध्यमातून दिल्लीला जायचा योग आला. ज्या वेळेला ही रेल्वे मंजूर झाली सुरुवातीच्या काळामध्ये, त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी, काही रेल्वेचे अधिकारी सुद्धा यांच्यावर बैठका झाल्या. आणि नंतर GMRTचं कारण पुढे आलं. GMRTचं कारण हे निमित्त झालेले आहे. ह्या प्रोजेक्टला आपल्या अंतर्गत ज्या गोष्टी त्या आपण नंतर पण सोडू शकतो. ट्रॅक कसा न्यायचा, कुठून न्यायचा, थोडाफार इकडे तिकडे करायचा, तो आजचा विषयच नाहीये. विषय महत्वाचा असा आहे, पुणे आणि नाशिक रेल्वे म्हटल्यानंतर नाशिकला गरज आहे का स्वतः नाशिकला? कारण नाशिक हा एंड स्टेशन आहे, तर त्यांना फार काही गरज नाही. ते काही आंदोलनामध्ये उतरणार नाहीत. हे नाशिकला गरज नाही, कारण नाशिक हे स्वयंपूर्ण, नाशिकला अनेक रेल्वे लाईन येतात, त्यामुळे नाशिकला ती गरज वाटत नाही. पुढे आल्यानंतर सिन्नरला, होय सिन्नरला गरज आहे. पुढे आल्यानंतर होय संगमनेरला गरज आहे. पुढे आल्यानंतर अकोल्याला गरज आहे, जुन्नरला गरज आहे, आंबेगावला गरज आहे. पुढे चाकणला गरज नाहीये, भोसरीला गरज नाहीये, पुणेकरांना गरज नाहीये. गरज समजून घ्या, गरज कुणाला आहे. सुरुवात पुण्यापासून होते तर एंड नाशिक पर्यंत आहे. शिर्डीला पण गरज नाहीये. शिर्डीला पण रेल्वे मार्ग आहे, नगरला रेल्वे मार्ग आहे. गरज आपली आहे. आणि हे काय आजची गरज नाही, ब्रिटिश काळापासूनची ही मागणी आहे. आपली नाही, ब्रिटिशांची मागणी आहे पुन्हा नाशिक होणं. त्यांनी जे काही समजा जे डिझाईन तयार केलं मध्ये, त्याच्यामध्ये माळशेज सुद्धा किंबहुना पुन्हा नाशिक सुद्धा ही त्यावेळेची असलेली त्यांची अंडरलाईन आहे. आता ठीक आहे, स्वातंत्र्य मिळत परत आपण लढलो, नंतर आपण कारभार करायला लागलो, लोकशाही आपण स्वीकारली, बाबासाहेबांच्या घटनेद्वारे आपण प्रस्थापित झालो. अनेक चॅलेंजेस होते, त्याच्यामध्ये हळूहळू आपण म्हटलं चला आज उद्या, आज इकडे झाले, काल तिकडे झाले, परवा इकडे झाले, आता आपल्याला आज ना उद्या होईल. परंतु GMRTचं जे कारण पुढे आलं, ते कारण माझ्या दृष्टीने आताचा सध्याचा त्याच्या पाठीमागं थोडंसं नाव जर GMRTचं आहे, थोडंसं त्याच्यामध्ये राजकीय वळण सुद्धा आलेलं आहे. आणि हे आपलं दुर्भाग्य आपल्या सर्वांचं. मी आपल्याला हा रूट का सांगितला, तर माझ्या आधी कोणीतरी असं म्हटलं की आंदोलन कसं घेतलं पाहिजे. आंदोलन हा सगळ्यात मोठा लोकशाहीचा प्रघात आहे. लोकशाही जर जिंकायची असेल, लोकशाहीमध्ये जर वरच्या जर संपूर्ण असलेल्या प्रमुखाला जर आपल्यापर्यंत येण्यासाठी जर भाग पाडायचा असेल, तर आंदोलन हा एकमेव मार्ग आहे. पण त्याच्या आधी आपल्या एक चांगल्या कमिटीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणं फार गरजेचं आहे.
या सगळ्या तालुक्याचे मग प्रमुख मंडळी कोण, तर प्रमुख मध्ये कोण पुढं असावं असं मला वाटतं. आपण किती जरी नाही म्हटलं तर याच्यामध्ये थोडंसं राजकारण होणारच आहे. आपण नाही करायला गेलो तरी आता एवढं राजकारण खराब झालंय सध्या संपूर्ण भारताचं आणि राज्याचं देखील. तर माणूस म्हटला की त्याच्यावर शिक्का आला, आणि माणूस म्हटलं की या सगळ्या असलेल्या माणूस म्हटला की ह्या सगळ्या माणसाच्या मनामध्ये जो भाव आहे, अंतर्भाव, तो वरचा एक भाव आहे, अंतर एक भाव आहे. तर आपण ही लढाई लढत असताना आपण सगळ्यांनी बरोबर लढायची, पण तो लढण्यामध्ये पुढे कोण असलं पाहिजे. तर मला असं वाटतं की लढण्यामध्ये पुढे पुणे ते नाशिक म्हटल्यानंतर पहिल्यांदा अजितदादांना आपण जाऊन भेटलं पाहिजे, कारण ते पालकमंत्री आहे पुण्याकडून. अजितदादांना कोणी लीड केलं पाहिजे, तर आता दिलीपराव वळसे पाटील आहे, शिवाजीदादा आढराव पाटील आहेत. बाळासाहेब थोरांनी पहिले लीड करायला घेतलं, सत्यजितने लीड करायला घेतलं, देवदत्तजीने लीड करायला घेतलं का मग त्या लीड मध्ये थोडा फरक पडतो, लगेच पडणार तो. जन आंदोलन राहिलं बाजू, मग थोडस आपल्याला आपण मागेच, ही आपल्या जन आंदोलनाची भावना आहे. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, आंदोलन जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये पायऱ्या कोण कुठल्या पायरी उभं राहणं, मला असं वाटतं की शेवटच्या पायरीवर मी आणि सत्यजितने उभं राहणं केव्हाही चांगलं राहील, केव्हाही चांगलं. कारण कोणाला पळवून द्यायचं नाही ना, मागचा माणूस हा कोणाला पळवून देत नाही, समोर ठेवतो. मी देवदत्त, आम्ही कोणाला पुढच्या पायरीवर कोण पाहिजे, अमोलजी खताळ पुढं पाहिजे, माझा मित्र आहे, त्यांचे सौभाग्य तिथे बसलं. सत्तेत जेवढी मंडळी आता पुढे आहे ना, कारण ती त्यांची सुद्धा गरज आहे की नाही ताई, आहे की नाही, जनभावना ही आहे. मग आता शिवाजी आढराव पाटील असतील, भाऊसाहेब आपण काय विचारलेलं बरं आपलं काय, आता दर 6 महिन्याला पक्ष बोलतो, माझंच मला कळत नाही मी कुठल्या पक्षात आहे. नाही थोडंसं तुम्हाला हसवलं पण पाहिजे, गंभीर झाले तुम्ही, आता गंभीरचं होणार पण खंबीर पण व्हायला पाहिजे तुम्ही सर्व. तर मला असं वाटतं की आदरणीय शिवाजी आढराव पाटील यांच्यावर काम केले, डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत ते त्यांच्या बरोबर राहतील, कारण त्या भागातून ते आहेत, आता प्रभावी आहेत. त्यांचंही भारतीय जनता पार्टी बरोबर आतमधून चांगलं आहे, जसं सत्यजितचं चांगलं आहे. चांगलं असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आदरणीय शिवाजीराव, दिलीपराव वळसे पाटील, आदरणीय माणिकरावजी कोकाटे, आदरणीय अमोलजी खताळ, आदरणीय अकोल्याचे आमदार आमचे मित्र डॉक्टर किरण, नाही म्हणायचं नुसतं डॉक्टर म्हणायचं पहिलं तुम्ही, डॉक्टर किरणजी लामटे. दादा ही सगळी मंडळी आपण पुढे घेतली पाहिजे पहिले, कारण यांच्या दरवाज्यात उभं राहण्याने तात्काळ फरक अजितदादांना आणि लगेच फरक देवेंद्रजींना पडणार आहे, याची नोंद ते घेणार आहे, घ्यावीच लागेल. आणि कुठलीही गोष्ट आंदोलनाच्या आधी आपण त्यांच्याशी एक चर्चा घडवलीच पाहिजे. ते न घडता आपण जर हत्यार उपासलं तर ते त्यांना सुद्धा आवडणार नाही, मग ते आपल्या विरोधात जाणार ना, असं कधी होत नाही लोकशाहीमध्ये. तर आपण शिष्टमंडळ आता तातडीने वेळ न घालवता या सगळ्यांशी बोललं पाहिजे, आणि यांना आपण सगळं रेकॉर्ड आणून मग त्याच्यानंतर मग आपण सगळीच मंडळी याच्यामध्ये, मग नंतर बाळासाहेब थोरात असतील, सन्माननीय राजाभाऊ असतील, लोखंडे साहेब असतील, आता आमचे मित्र भाऊसाहेब इथं आलेले आहेत, आपण सगळी मंडळी देवदत्तजी, आपण मग सत्यशील दादा, आपण सगळे, आपण सर्व मंडळी, आपण सगळे एकत्र येऊन त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं. आणि त्या शिष्टमंडळाने, सगळ्या शिष्टमंडळांनी, पुण्यापासूनच्या नाशिक पर्यंतच्या सर्व शिष्टमंडळांनी, प्रमुख लोकांनी, लोकप्रतिनिधी, जे 6-7 लाख लोकांमधून निवडून जातात, जे खासदारकीला जवळजवळ 30-35 लाख लोकसंख्येच्या मतदारसंघातून निवडून जातात, असे खासदार, आमदार,
जनप्रतिनिधी, लोकनेते या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला अजितदादा पहिले आणि त्याच्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं लागेल. आणि ते दिल्यानंतर जन आंदोलन छेडायची वेळ आली तर छेडावंच लागेल. सर म्हटल्याप्रमाणे गोष्ट खरी आहे, नवले सर म्हटल्याप्रमाणे जन आंदोलन हा एक लक्षवेधी असते. लक्षात ठेवा, जे तुम्ही सभागृहात मांडता ना ती लक्षवेधी दुसऱ्या रस्त्यावर असते. त्याचं उत्तर, त्याचा रिप्लाय गव्हर्नमेंटला द्यावंच लागतं, याने हाव. आणि मग ही लक्षवेधी जन आंदोलनाची आपल्याला कुठे घ्यावी लागेल? चाकणला जर गेलो तर चाकणची लोक आपल्याला सहभागी होणार नाही. आपल्याला या सिन्नर पासून पाठीवर बिराड घेऊन जायचं लय लांब पडेल हो तिकडं. पण तोच रस्ता आहे, तिथंच एकता अधिक गर्दी आहे, तिथं रोज मारामाऱ्या, रोज एखादी ॲम्ब्युलन्स जर आपल्या आंदोलनामध्ये अडकली, गडबड झाली, कोण एखाद्याचा प्राण गेला. परंतु आपल्याला आळेफाटा इतकं चांगलं आहे की सगळे नाके आपण अडू शकतो एका वेळेला. आणि तुम्हाला यायला सोपं, कारण आंदोलनाची दिशा, लाभार्थी कोण आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणे, मागणी कोणाची आहे तर आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर, सिन्नर. मोठं जन आंदोलन सोडू ना. जोपर्यंत सन्माननीय देवेंद्रजी येऊन आमच्याशी बोलणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. हा एवढाच विषय घेतला तर मग आपल्याला केंद्राकडे जायचा रस्ता मोकळा होईल. आमचं नित्यांत प्रेम आहे आमच्या मुख्यमंत्र्यांवर. काय म्हणायचंय आपल्याला? हो, म्हणायचं नाही, खरं खरं बोलतो मी. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे आपल्या सर्वांचे? हो, तुमचे कोण आहेत? कोण आहे तुमचे? कोण आहेत तुझे? हा, राज्याचे मुख्यमंत्री. तर आपल्या सर्वांना देवदत्तजी, मी तुम्हाला सांगतो सत्यशील दादा, आपल्या सर्वांचा एकच नारा, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री पुन्हा नाशिकचा जो ऐतिहासिक निर्णय ते JMRDचा विषय बाजूला करून सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आमच्या मुख्यमंत्र्यावर आहे. हा विश्वास घेऊन तुम्हाला आता उतरावं लागणार आहे. बघा आंदोलन कसं होतंय ते. आणि आंदोलन करणं खूप सोपं असतं, काहीच लागत नाही, फक्त वेळ द्यायचा असतो. फक्त वेळ. आंदोलनाला दुसरं काही लागत नाही, फक्त वेळ द्यावा लागतो. आणि मनापासून, बाय हार्ट, हृदयापासून, तळमळीने. काय झालंय, ही आंदोलन करावी विदर्भ आणि मराठवाड्यात. आपलं कसं आहे, आपलं पोटावर हात आहे. पोटावर हात, ज्याचा हातावर पोट आहे ना, ज्याचं हातावर पोट, त्याला आंदोलनाची दिशा कळते आणि आंदोलनाची भूमिका सुद्धा कळते. तर मला असं वाटतं की जरा आपला एकदा हातावरचं पोट आणून बघा कोराडे साहेब, आणि मग बघा ह्या आंदोलनाची दिशा काय ठरते ते. मला अधिकचं काय याच्यामध्ये फीडअप करायचं नाही, विषय सोडून काय आता वेगळा बोलायचं नाही. पहिलं प्रेझेंटेशन अजितदादाला भेटून मुख्यमंत्र्यांची भेट घेणं आणि अजितदादाला घेऊनच मुख्यमंत्र्यांना भेटणं, त्यांना सोडायचं नाही. आणि तदनंतर आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांना आपलं प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपण त्यानंतर आपली आंदोलनाची दिशा ही आळेफाटा करावी. आळेफाटा हे अतिशय शहरी असलेल्या रस्त्यांचं मुख्य आहे. एका बाजूला मुंबईला जाणारे, एका बाजूला पुण्याला जाणारे, एका बाजूला नगरला जाणारे, एका बाजूला नाशिकला जाणारे, या चौघांच्या मध्ये जर आंदोलक म्हणून आपण सगळे उतरलो, लाखोच्या संख्येने उतरावं लागलं, हजारोच्या संख्येने जमणार नाही. आता आपल्याला एकदा उतरावं लागेल, चांगलं उतरावं लागेल. आणि मागणी एकच, आम्हाला फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे, दुसऱ्या कुणालाच नाही. त्यांनी आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. एवढंच प्रेझेंटेशन मी देतो आणि आपण सगळे मंडळी 100% यशस्वी हो. माझ्या मनामध्ये शंका नाही, किंतु नाही, परंतु नाही. 1,00,000% जर रेल्वे कुठून होईल
तर ती पुन्हा नाशिकच होईल, आपल्या मार्गे होईल, हा मला खात्री आहे. कारण मी अपक्ष आमदार आहे, मला खात्री आहे. दरडे हसले तुम्ही, मला खात्री आहे. निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू किरणजी, बहुजनाचे आधारू. तुम्ही पाहिजेत आम्हाला पुढे, कारण अकोला फार महत्वाचं आहे. अकोला आपल्याला पुढे न्यायचं आहे. अकोला मागं राहिलंय आपलं, ते पुढे न्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला पुढे यायचं आहे, अजितदादांना भेटायचं आहे. सगळे आपल्याला पुणे जिल्ह्याला जाऊन पर्यंत भेटून त्यांना घेऊन आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे. एवढंच आपल्याला नम्र आव्हान करतो. आणि चाकणकडे आपल्याला जाताना थोडी ताकद कमी राहील, पण मात्र आळेफाटा जर आपण गाजवला तर मी खात्रीने सांगतो, देवेंद्रजींना आपल्याशी डायलॉग करावाच लागला, ते करतील. माझा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. मी पण त्यांच्यावर गेले 20 वर्ष काम करतोय. एवढंच बोलतो. जय शिवराय. टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध. तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.